नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. मित्रांनो, धनंजय मुंडे यांना यामुळे मोठा धक्का देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये, त्यामुळे अनेक संघटनांनी मोर्चे काढण्यात आले होते. त्यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच सुरू होती. भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही होते. याबाबत त्यांनी अनेकदा अपेक्षाही बोलून दाखवल्या होत्या. मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मित्रांनो, उर्वरित जिल्ह्याचे कोणत्या जिल्ह्यातील मंत्र्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत याची आपण माहिती घेऊयात. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री म्हणून आशिष जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा व मुंबई शहर यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नागपूर अमरावती जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे असणार आहेत. तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील. नाशिक जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांना घोषित करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी गुलाबराव पाटील, यवतमाळ जिल्ह्यासाठी संजय राठोड, मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आशिष शेलार, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार रावल, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे, नांदेड जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून अतुल सावळे यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी अशोक उईके, सातारासाठी शंभूराज देसाई, रायगडसाठी आदिती तटकरे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्ह्यासाठी शिवेंद्रराजे भोसले, नंदुरबारसाठी माणिकराव कोकाटे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यासाठी नरहरी झिरवळ हे पालकमंत्री असणार आहेत. भंडारा जिल्ह्यासाठी संजय सावकारे हे पालकमंत्री असतील. तसेच छत्रपती संभाजीनगरसाठी संजय शिरसाट हे आहेत. धाराशिव जिल्ह्यासाठी प्रताप सरनाईक, बुलढाणा जिल्ह्यासाठी मकरंद जाधव, अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आकाश फोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तर सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पंकज भोयर, तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांना करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून गणेश नाईक यांची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यासाठी 33 पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली असून काही ठिकाणी सहपालकमंत्री म्हणून सुद्धा निवड करण्यात आली आहे.